मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट. तर अदिती तटकरे यांची मोठी घोषणा. आपण पाहत आहोत माझी लाडकी बहीण योजनेचा नवीन अपडेट. लाडक्या बहिणींना लवकरच मिळेल गिफ्ट. जर तुम्ही मराठी योजना माहिती चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण बघत आहोत अदिती तटकरे यांची मोठी अनाऊन्समेंट केलेली आहे. यांनी मोठी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींना लवकरच मिळेल गिफ्ट. लाडक्या बहिणी 2100 रुपये कधी मिळणार या प्रतीक्षेत असताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. अदिती तटकरे यांनी एक मोठी घोषणा. राज्यातील महायुती सरकारसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही गेम चेंजर ठरली होती, ज्यामुळे महायुती पुन्हा निवडून आलेली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये इतकी रक्कम दर महिना मिळते. विधानसभा निवडणुकीच्या काळात लाडकी बहीण 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्यात येईल असे आश्वासन देखील महायुतीकडनं करण्यात आले होते. लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार या प्रतीक्षेत असताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे. तर आपण बघत आहोत अदिती तटकरे मॅडम ज्या आहेत त्यांनी महिला व बालविकास मंत्री आहेत. त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे की लाडक्या बहिणींचे पैसे कधी मिळणार. राज्यातील महिलांसाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ आता आणखी सुलभ आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळणार आहे. या योजनेतून विस्ताराचा भाग म्हणून लाभार्थी महिलांना बँक ऑफ महाराष्ट्राच्या माध्यमातून रुपे कार्ड, जे बँकचे रुपे कार्ड असते त्या माध्यमातून वितरित करण्यात येणार असल्याची घोषणा अदिती तटकरे यांनी नाशिकमध्ये केलेली आहे. तर नाशिकमध्ये महाकवी कालिदास कला मंदिर येथे गुरुवारी 8 मे रोजी यांनी ही माहिती दिलेली आहे. तर आपण पाहत आहोत नाशिक जिल्ह्याच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी या योजनेबद्दल सांगताना अदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे. विविध महिलांसाठी विविध योजनांचा तसेच ई-पिंक रिक्षा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. आपण पाहत आहोत त्याप्रसंगी मंत्री अदिती तटकरे बोलत होत्या. त्या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार हिरामण खोसकर, महिला व बालविकास विभागाचे आयुक्त नैना गुंडे आदी मान्यवर उपस्थित होते. तर क्रेडिट कार्डप्रमाणेच रुपे कार्ड, या रुपे कार्ड मार्फत हे लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील वाटप केले जाऊ शकतात. अदिती तटकरे म्हणाल्या, लाडकी बहीण योजनेला बळकटी देण्यासाठी लाभार्थी महिलांना रुपे कार्ड दिले जाणार आहे. यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यासह काही इतर बँकांशी करार करण्यात आले आहेत. तर बँक ऑफ महाराष्ट्र आणि इतर बँकांशी करार करण्यात आला आहे. महिलांना क्रेडिट कार्डप्रमाणेच रुपे कार्ड वापरता येणार आहे. मात्र रुपे कार्डसाठी काही निर्बंध देखील घालण्यात आलेले आहेत. तर आपण बघू शकतो रुपे कार्ड अशी एक प्रणाली सरकार बनवत आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना अजूनही सुलभप्रमाणे मदत करता येईल. पात्र महिला रुपे कार्ड यांच्या गरजेनुसार वापर करू शकतात. मात्र या कार्डसाठी काही निर्बंध आहेत. मद्य दुकाने आणि पानटपऱ्यांवर हे कार्ड वापरता येणार नाही, असेही मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेले आहे. नाशिक विमानतळावर पिंक रिक्षा सेवा सुरू होणार. तर ही पिंक रिक्षा सेवा सुरू होणार यावेळेस यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात महिला सुरक्षिततेसाठी सुरू करण्यात आलेल्या पिंक रिक्षा योजनेचा विस्तार आता नाशिक शहरात सुरू होणार आहे. नाशिक ते ओझर विमानतळापर्यंत लवकरच पिंक रिक्षाची सेवा उपलब्ध करून दिली जाईल, असेही मंत्री तटकरे यांनी सांगितले आहे. महिलांसाठीच्या या सुरक्षित आणि आर्थिक स्वावलंबनाच्या उपक्रमाला राज्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तर आपण बघू शकत आहोत की लाडकी बहीण योजनेचा
माहिती देताना त्यांनी सांगितले आहे की रुपे कार्डद्वारे लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील वाटप केले जाऊ शकतात. तर आपण बघत आहे आपण मे महिन्याचा हप्ता कधी येणार. तर मे महिना आपण बघत आहोत, मे 2025चा. तर आज 9 तारीख आहे, म्हणजे या तारखाही उलटून गेलेल्या आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि आजची तारीख ही उलटून गेलेली आहे. तर राहिले जवळपास 20 ते 21 दिवस राहिले आहेत. या 20 ते 21 दिवसात कधी लाडकी बहीणचा हप्ता येईल याकडे आता लक्ष ठेवावे लागेल. तर या 20 दिवसात शेवटच्या अजूनही 15-20 दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल. 15-20 दिवसांनंतर आपल्याला हे कळेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता मेमध्ये कधी येतो. अजूनही कोणतीही ऑफिशियल तारीख जाहीर झालेली नाही लाडकी बहीण योजनेच्या मेच्या हप्त्याबद्दल. तरी आपल्याला 15 ते 20 दिवस वाट बघावी लागेल. तर आदिती तटकरे यांनी ही मोठी घोषणा केली होती, म्हणजेच रुपे कार्डद्वारे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे ट्रान्सफर करण्यात येतील. नाशिकमध्ये बोलताना यांनी ही माहिती दिलेली आहे. मंत्री आदिती तटकरे यांनी ही घोषणा केलेली आहे. तर लाडक्या बहिणींना कधी मिळणार गिफ्ट यावर त्यांनी तारीख सांगितली नाही, तरी आपल्याला 15 ते 20 दिवस वाट बघावी लागणार आहे. जर तुम्ही मराठी योजना माहिती या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा. धन्यवाद.